खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या निधीतून राजीवनगर वसाहत या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक अमोल जाधव व PRP प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, डॉक्टर विशाल जाधव, सागर देशमुख व वसाहतीतील प्रमुख कार्यकर्ते व महिलांच्या हस्ते कुदळ मारून व नारळ फोडून करण्यात आले। खासदार निधीतून 20 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे। राजीवनगर वसाहतीतील नागरिकांना पावसाळ्यात ड्रेनेजच्या अनेक समस्या तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत। मात्र राजीवनगर वसाहत येथील नागरिकांनी अमोल जाधव यांच्याकडे ही समस्या मांडली। या समस्यांचा पाठपुरावा करत हे काम मंजूर करून घेतले व या कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी राजीवनगर वसाहतीतील नागरिकांनी अमोल जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले आहेत। कार्यक्रमाप्रसंगी सोपान जाधव, गणेश तुपसुंदर, रावसाहेब मकासरे, मधुकर गायकवाड, भिकाजी सावंत, महादेव लोखंडे, सुधाकर भवाळे, अशोक लोखंडे, शशिकला वाकळे, शालिनी शेळके, शरद जाधव, कैलास जाधव, सीताराम मोरे, अलका शेळके, किरण लोखंडे, गौतम अंभोरे व राजीवनगर वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तथागत गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, इंग्रजाची झुंडत राहणारे शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आमच्या वसाहतीमध्ये 30 वर्षापासून अमोल भाऊच्या माध्यमातून जे काम झाले, हे 10 वर्षामध्ये आमच्या वसाहतीमध्ये 10 रुपयाचं पण काम झालेलं नाही। तर त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना बोललं पाहिजे आणि बोलल्याशिवाय कडू कारलं जे म्हणतात ते गुणकारी असतं, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। हे लक्षात ठेवलं पाहिजे। जे राजीवनगर वसाहतीमध्ये 2 डिप्प्या, पाणी, लाईट ते अमोल भाऊच्या माध्यमातून आलेली, पण मतदानाच्या वेळेस ह्या लोकांनी ते विसरलं ना पाहिजे। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। 20 लाख रुपयाचं काँक्रिटीकरणाचं काम खासदार निधीमधून मंजूर झालेलं आहे। या कामासाठी गणेश भाई उन्होंने, डॉक्टर साहेब, सागरजी मकासरे, आमचे सगळेच प्रतिनिधी, सगळ्यांचं नाव घेणे शक्य नाही, परंतु जर पावसाळ्यामध्ये जर बघितलं गणेश भाई, तुम्ही सांगितलं होतं की एवढी चिकचिक होऊन जाते, त्याच्यामुळे आपण आता या ठिकाणी हे जे काम आहे हे साधारणतः आता 3 मीटरचं आहे, 2 मीटरचं आहे। रस्त्याच्या एका बाजूने नंतर आपण पाईपलाईनसाठी जागा ठेवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने ड्रेनेजची जागा ठेवलेली आहे आणि फ्युचरमध्ये दोन्ही पण नवीन लाईन आहे ते नवीनच टाकू, म्हणजे कसं होईल की आपल्याला पुढे भविष्यात अडचण येणार नाही। मोठ्या प्रमाणाच्या पाईपलाईन आणि मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची लाईन, या दोन्ही पण लाईनचं काम आपण लवकरात लवकर या ठिकाणी हे काम संपल्यानंतर त्याला करत खासदार निधीतून किंवा आपल्या मुख्यमंत्री निधीतून कसं उपलब्ध करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू। तसंच या ठिकाणी आणखी आपण आता CCTV कॅमेरेसुद्धा लावणार आहोत, ज्या ज्या ठिकाणी गरज आहे। आपल्याकडे काम मंजूर आहे, साधारणतः ते मार्चच्या आसपास होईल असं मला अपेक्षा आहे, त्या माध्यमातून ते पण लावू। परत या ठिकाणी गणेश भाईंनी एक नवीन सूचना केली की मुलांना ओपन जिमसुद्धा या ठिकाणी करायची आहे। यासाठी आताच आम्ही गायकवाडांनी आम्ही चर्चा केली, कशी जागा उपलब्ध करून देता येईल आणि कोणाला अडचण होणार नाही अशा माध्यमातून आपण हे पण या ठिकाणी लवकर करू। आज हा कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला गणेश भाईमुळे, तर मी गणेश भाईला विनंती करतो की पुढच्या वेळेला तुम्ही वेळेत कार्यक्रमाला यावे आणि या कामाला मी शुभेच्छा देतो। आज राजीवनगर वसाहतीमध्ये माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या खासदार निधीतून आणि माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्या प्रयत्नातून आणि गणेश भाईंच्या प्रयत्नातून राजीवनगरमध्ये वस्तीमध्ये रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे। राजीवनगरचा इतिहास बघितला तर मागील जवळ 30-35 वर्षापासून या ठिकाणी अतिशय गरीब आणि कामगार वर्ग या ठिकाणी राहतो। बऱ्याच सुविधांपासून तो वंचित आहे, तरी खासदार साहेबांना निवेदन दिल्यामुळे या ठिकाणी सुविधांना सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीने या नागरिकांची चर्चा करून या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी
त्यांचे प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच यशस्वी प्रयत्न करणार आहोत. या प्रयत्नांची ही सुरुवात आहे असंच या ठिकाणी मी नमूद करतो. आणि खासदार साहेबांनी जो काही निधी दिला आहे त्याबद्दल मी नागरिकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. परमपूज्य गरिबांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, ज्यांची कालच ज्यांचं स्मरण आपण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या माईसाहेब, जिजाऊ आई सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर, सर्वच महापुरुषांना अभिवादन करून आज राजीवनगर आपल्या ह्या वसाहतीमध्ये खासदार साहेबांना आम्ही ओपन जिमचं सुद्धा मागणी केलेली आहे. अमोल आणि मी आणि इतर आमचे सगळे सहकारी या सगळ्यांनी जी कामं या ठिकाणी अजून बाकी आहेत, उदाहरणार्थ लाईटच्या पोलची मोठी समस्या आहे. आज या ठिकाणी खासदार निधून 20 लाखाचं काँक्रिटीकरणाचं इथं भरपूर चिखल होतो विहारासमोर, त्यामुळे ते काम अमोल भाईंनी आम्ही प्रयत्न करून या ठिकाणी 20 लाख रुपयाचं काम या ठिकाणी मंजूर करून आणलेलं आहे. त्याचबरोबर ओपन जिम जी खासदार निधीतून येते, महिलांना, पुरुषांना, लहान मुलांना सगळ्यांनाच त्याच्यावर खेळता येतं आणि व्यायामही करता येतो. अशा पद्धतीचे ती देखील थोड्या दिवसात इथं होणार आहे. आणि इतरही बऱ्याचशा समस्या आहेत, त्या कशा मार्गी लागतील त्यासाठी पुढे आपण सर्वजण प्रयत्न करूया. या ठिकाणी उपस्थित सर्वच आता आमचे नेते आहेत. सर्वांची नावं घेणं उचित होणार नाही, कारण एखाद्याचं राहून गेलं परत तो नाराज होणार. त्यामुळे काही नावं सगळ्यांची घेत नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा इथला या कामाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. अशीच कामं या भागामध्ये आपण सर्वांनी मिळून करूया. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय भीम, जय भारत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.